हॅलो, वेलकम टू द मिनी ब्लॉग विथ मोनाली. आज आम्ही दोघं मुंबईला चाललो होतो. आमची रात्री 11 वाजेची बस होती. उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीच्या प्रवासालाच मज्जा असते. तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल, उन्हाळ्यामुळे दिवसा ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर किती त्रास होतो. मग काय, आम्ही दोघेही 11:45ला घराच्या बाहेर पडलेलो. बस स्टॉपवर जात नाही तर बस लगेच आलेली. म्हटलं वा, बरं झालेलं. खूप जास्त वेट करायचं म्हणलं की कंटाळा येतो. बस आल्यानंतर दोघेही बसमध्ये आम्ही आमच्या सीटवर जाऊन कम्फर्टेबल होऊन बसलेलो. आम्ही बसलो त्यानंतर लगेच प्रवासाला सुरुवात झालेली. मी बाहेरच्या वातावरणाची मज्जा घेत होते आणि हे मोबाईल यूज करत बसलेले. त्या गोष्टीवरनं आमचे थोडेसे भांडणसुद्धा झालेले. पुढे येऊन बस एका ठिकाणी जेवणासाठी थांबलेली. मी तर घरीच पोटभर जेवण केलेलं. हे कंपनीमधून हाफ डे घेऊन आले होते तर यांनीसुद्धा काही खाल्लेलं नाही. बट यांचं दही प्यायचं मन झालेलं म्हणून दही घेतलं. टेस्ट नाही आवडली तर ते फेकूनसुद्धा दिलं. 10-15 मिनिटांनी बस निघाली आणि आम्ही बसमध्ये जाऊन झोपून घेतलेलं. सकाळी 5 वाजता बस मुंबईमध्ये थांबलेली. मुंबईमध्ये माझीवाडा या ठिकाणी आम्ही उतरून घेतलेलं. बस स्टॉपवर काही बस येत नव्हती म्हणून आम्ही ऑटो केला आणि ऑटोनी घरी गेलेलो. मुंबई सकाळीच खूप शांत असते. बाकी दिवसभर तर विचारू नका, खूप जास्त क्राऊड असतो. सोसायटी बाहेर तरी येऊन उभा राहिलेलो पण काय, वॉचमॅनच दिसत नव्हता. मग आम्ही आमच्या दादाला फोन केलेला. वॉचमॅन आला, गेट ओपन केला आणि आतमध्ये एंट्री दिलेली. एकतर सकाळची वेळ आणि झोप इतकी येत होती ना की विचारूही नका. बसमध्ये आमची अर्धीच झोप झालेली होती. फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि फ्रेश वगैरे होऊन झोपून घेतलेलं. माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. लवकरच मी माझा ट्रॅव्हलिंगचा पार्ट 2 पोस्ट करेन.